नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी ICDSवर आधारित लसीकरण या विषयावर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे, जी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा व माझ्यासोबत तुम्ही कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आपण आता आपला प्रश्न पाहूया। चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, लसीकरणाचा उद्देश काय आहे? तर आपले ऑप्शन आहे ए शिक्षण प्रसार, बी रोग प्रतिबंध, सी महिलांचे सक्षमीकरण, डी ग्रामीण विकास। तर आपले उत्तर आहे बी रोग प्रतिबंध। लसीकरणाचा मुख्य उद्देश रोग प्रतिबंध हा आहे। आता यानंतरचा प्रश्न पाहूया। प्रश्न नंबर 2, BCG लस कोणत्या रोगासाठी आहे? तर आपले ऑप्शन आहे ए पोलिओ, बी क्षयरोग म्हणजे TB, सी गोवर, डी टायफॉइड। तर आपले उत्तर आहे बी क्षयरोग TB। BCG लस ही क्षयरोग TB या रोगासाठी आहे। आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 3, अंगणवाडी केंद्रात लसीकरण कोणासाठी आहे? तर आपले ऑप्शन आहे ए केवळ मुलांसाठी, बी गरोदर महिलांसाठी, सी मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी, डी फक्त पुरुषांसाठी। तर आपले उत्तर आहे सी मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी। तर यानंतरचा प्रश्न पाहूया आणि मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। प्रश्न 4, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम UIP कोणत्या वर्षी सुरू झाला? तर आपले ऑप्शन आहे ए 1975 साली, बी 1985 साली, सी 1990 साली आणि डी 2000 साली। तर आपले उत्तर आहे बी 1985 साली। सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम UIP हा इसवी सन 1985 साली सुरू झाला। आता प्रश्न क्रमांक 5, पोलिओ लस कशाद्वारे दिली जाते? तर ऑप्शन आहे ए गोळी, बी इंजेक्शन, सी तोंडावाटे थेंब, डी मलम। आपले उत्तर आहे सी तोंडावाटे थेंब। पोलिओ लस ही तोंडातून थेंब दिले जातात। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6, मिशन इंद्रधनुष्यची सुरुवात कधी झाली? तर आपले ऑप्शन आहे ए 2014, बी 2015, सी 2016, डी 2018। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ए 2014। मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात इसवी सन 2014 या वर्षी झाली। प्रश्न क्रमांक 7, MMR लस कोणत्या 3 रोगांसाठी आहे? तर आपले ऑप्शन आहे ए मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, बी गोवर, गलगंड, रुबेला, सी क्षयरोग, पोलिओ, कावीळ, डी कावीळ, गोवर, डेंग्यू। तर आपले उत्तर आहे बी गोवर, गलगंड, रुबेला। MMR लस ही गोवर, गलगंड, रुबेला या 3 रोगांसाठी आहे। आता यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 8, लसीकरण कोणत्या वयोगटासाठी अत्यावश्यक आहे? तर ऑप्शन आहे ए 0 ते 1 वर्ष, बी 0 ते 5 वर्ष, सी 5 ते 12 वर्ष, डी 12 ते 18 वर्ष। तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी 0 ते 5 वर्ष। लसीकरण हे 0 ते 5 वर्ष वयोगटासाठी अत्यावश्यक आहे। आता यानंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 9, नवजात मुलाला कोणती पहिली लस दिली जाते? तर आपले ऑप्शन आहे 1 ए BCG, बी पोलिओ, सी DPT, डी हिपॅटायटिस बी। तर आपले उत्तर आहे ए
BCG. नवजात मुलाला पहिली लस BCGची दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. लसीकरणासंदर्भात पेटाव्हॅलंट लसीमध्ये किती आजाराचे संरक्षण आहे? तर आपले ऑप्शन आहे A 3, B 4, C 5, D 6. तर आपले उत्तर आहे ऑप्शन C 5. लसीकरणासंदर्भात पेटाव्हॅलंट लसीमध्ये 5 आजाराचे संरक्षण आहे. आता यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. ORS कशासाठी वापरले जाते? तर आपले ऑप्शन आहे A कुपोषण, B अतिसार, C लसीकरण, D श्वसनाचा आजार. तर आपले उत्तर आहे ऑप्शन B अतिसार. ORS हे अतिसार या आजारासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 12. लसीकरणासाठी कोणता दिवस जागतिक स्तरावर साजरा होतो? तर आपले ऑप्शन आहे A 24 मार्च, B 7 एप्रिल, C 16 ऑक्टोबर, D 24 एप्रिल. तर आपले उत्तर आहे D 24 एप्रिल. लसीकरणासाठी 24 एप्रिल हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. DTWP लस कोणत्या आजारासाठी दिली जाते? तर आपले ऑप्शन आहे A कावीळ, B गलगंड, C धनुर्वात, डिप्थिरिया पर्ट्युसिस, D टायफॉइड. तर आपले उत्तर आहे C धनुर्वात, डिप्थिरिया पर्ट्युसिस या आजारासाठी DTWP लस वापरण्यात येते. आता पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणती लस जीवनभर टिकते? तर ऑप्शन आहे A पोलिओ, B गोवर, C BCG, D DPT. तर आपले उत्तर आहे C BCG. BCG ही लस जीवनभर टिकते. आता आपला शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. लसीकरणासाठी अंगणवाडी सेविका कोणत्या उपकरणाचा वापर करते? तर ऑप्शन आहे A थर्मामीटर, B सिरीज आणि सुई, C ऑक्सिमीटर, D ग्लुकोमीटर. तर आपले उत्तर आहे B सिरीज आणि सुई. लसीकरणासाठी अंगणवाडी सेविका सिरीज आणि सुई या उपकरणाचा वापर करतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.